हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. 51. इथे आध्याला सम्राटचा फोन आला. सम्राट आला घरी. आध्या म्हणाली, आता पुढे. तुझ्या एक्स नवऱ्याला घेऊन निघूयात मग? संग्रामने क्रूर हसतच विचारलं. आध्याने सीडच्या खोलीवर नजर टाकली. आम्ही घेऊन येतो त्याला, तू ह्या दोघांना घेऊन खाली जा, म्हणत संग्रामने शर्टच्या बाहेर दुमडल्या. आध्याने सानिध्याला उचलून घेतलं आणि राजसोबत ती घराबाहेर पडली. ती घराबाहेर पडताच संग्राम सीडच्या खोलीत आला. 2 मिनिटात रेडी हो, आपण तुझ्या लाडक्या आणि प्रिय भावाला भेटायला जातोय. सीडला धमकावतच संग्राम म्हणाला. मला नाही कोणाला भेटायचंय, सीड उत्तरला. संग्रामने खिशातून बंदूक काढली आणि सीडवर रोखून धरली. तू सारखी सारखी तुझी ती नकली बंदूक दाखवून आम्हाला धमकी देऊ नकोस, सीड राग दाखवतच म्हणाला. संग्रामने त्याच्या बाजूलाच असलेल्या लॅम्पवर निशाणा धरला. मॅगझिनमध्ये गोळ्या आधीच लोड केल्या होत्या. स्लायडर मागे खेचत ट्रिगर ओढला तसं बंदुकीत गोळी सुटली आणि थेट सीडच्या बाजूच्या लॅम्पवर आदळली. आवाज इतका मोठा होता की सीडने दोन्ही कान घट्ट दाबून धरले. 2 मिनिटं तर त्याला कळतच नव्हतं की नक्की काय झालं. घाबरतच संग्रामकडे त्याने पाहिले. बंदुकीने येणाऱ्या धुरावर फूक मारत अँग्री लुक तो सीडला देत होता. तू वेडा आहेस का, सीड ओरडला. तसं संग्रामने बंदूक त्याच्यावर रोखून धरली. तू आम्हाला मरणाची भीती दाखवू नकोस हं. आम्ही नाही घाबरत मरणाला. छकुलीमध्ये आमचा जीव अडकलाय म्हणून आम्ही जिवंत आहोत, सीड उत्तरला. तिची काळजी आम्ही घेऊ, डोंट वरी, संग्राम म्हणाला. तुझ्यासारख्या गुंड्यावर आमचा विश्वास नाही, सीड उत्तरला. मग कोणावर विश्वास आहे, त्या सम्राटवर, संग्रामने हसतच विचारलं. सीड शांत बसून राहिला. तेरी ये चुप्पी हमें बहुत कुछ बोल रही है, उजवी भुवई वर उडवतच संग्राम म्हणाला. अच्छा, मग ऐकून झालं असेल तर निघ इथून, सीड म्हणाला. ते आम्ही निघतो, पण जाता जाता महत्त्वाची सूचना. नेक्स्ट टू नेक्स्ट वीक तुला पुण्याला यावं लागेल. अस्थि विसर्जन असेल, संग्राम कोड्यातच म्हणाला. संग्राम अचानकपणे असं काय बोलायला लागला हे सीडला कळतच नव्हतं. काय बोलतोयस तू, सीडने त्याला प्रश्न केला. बॉडी लगेच ताब्यात मिळेल असं वाटत नाही रे, म्हणून तुला डायरेक्ट 13व्यालाच बोलवते. अस्थि विसर्जन आणि 13वा एकत्रच असणार. कसं आहे ना, तू इतका नाजूक, बॉडीची झालेली अवस्था बघता तू अंतिम दर्शन घेशील असं वाटत नाही. 13वा अटेंड कर डायरेक्ट. 13व्यासोबत अस्थि विसर्जन फ्री, पण त्यासाठी तुला पुण्याला तर यावंच लागेल, संग्राम पुन्हा कोड्यातच म्हणाला. आम्हाला कळेल असं बोल. कोणाची बॉडी, काय बोलतोयस तू, वेडा झालायस का, सीड म्हणाला. सम्राटची रे, अजून कोणाचा आम्ही एवढा राग करतोय. तसं तुझा पण करतो म्हणा, पण छकुलीची ज्या पद्धतीने तू काळजी घेतो ना आणि ती ज्या पद्धतीने तुला जीव लावते ना, ते बघून तुझ्यावरची गोळी आम्ही लॅम्पवर उतरवली. यू आर सेफ ड्यूड. पण सम्राटला माझ्या बंदुकीच्या निशाण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही, संग्राम म्हणाला. संग्रामचा प्लॅन ऐकून सीडला धडकीच भरली. भाई तू वेडा झालायस का, जेलमध्ये जायचं आहे का तुला, नको ते उद्योग का करतोयस, सीड बेडवरचा उठून उभा राहतच म्हणाला. आमचा अर्धा प्लॅन ऐकून तू आम्हाला वेडं ठरवणार. आमचा पुढचा प्लॅन तर आम्ही तुला सांगितलाच नाही. तो सांगितल्यावर तू आम्हाला काय ठरवशील, संग्राम म्हणाला. अजून पण वेगळ्या वेडेपणा करायचा ठरलाय का तुझा, सीडने विचारलं. संग्रामने त्याला स्मित देतच हो म्हणून मान डोलवली. तो प्लॅन पण सांगूनच टाक, सीडने विचारलं. संग्रामने सीडची कॉलर धरत त्याला जवळ ओढलं. आमच्यासोबत विश्वासघात केलेल्या लोकांना आम्ही जिवंत नाही सोडत. सम्राटच्या आधी आमच्या बंदुकीतील गोळीचा निशाणा आध्या असेल. सीडच्या कानातच तो कुजबुजला. सीडची धरलेली कॉलर सोडत त्याला थोडं मागे लोटले. भीतीने सीडचे डोळे उघडेच राहिले. संग्रामच्या ओठांवरील क्रूर स्मित तो बघतच राहिला. तो समोरून जाणार त्याआधीच सीडने संग्रामची कॉलर धरत त्याला अडवलं. सगळं थांबव इथेच, खबरदार जर माझ्या आध्याला काही केलंस तर, सीड संग्रामला धमकावतच म्हणाला. खबरदार जर तिला माझी आद्या बोललास तर, ती फक्त भला मोठा पॉज घेत संग्राम सीडकडे पाहू लागला. सीड गंभीर होतच तो पुढे काय बोलतोय हे ऐकण्यासाठी उत्सुक होता. ती फक्त सम्राटची आहे. तू तिला स्वतःची आद्या कसं काय बोलू शकतो रे, संग्राम म्हणाला. तसं सीडने त्याच्या शर्टाची कॉलर सोडून दिली. सीडच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे होते. सेम शाहरुखचे एक्सप्रेशन दिलेत यार तू. मला तर तुझे एक्सप्रेशन बघून ते गाणं आठवलं,
छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लगे, जग सुना सुना लगे, कोई रहे न जब अपना, जग सुना सुना लगे, जग सुना सुना लगे, कोई रहे न जब अपना. गाणं म्हणत संग्राम हसू लागला. समोरच्याला अजून त्रास देऊन काय मिळतंय तुला? सेडने संग्रामला विचारलं. सुकून. संग्राम उत्तरला. तुझा हा सुकून मी आत्ताच बाहेर काढतो, म्हणत सेडने संग्रामच्या हातून पिस्तूल काढून घेतली. संग्राम हाताची घडी घालून निर्विकारपणे त्याच्याकडे बघत राहिला. संग्रामच्या कपाळावर सेडने बंदूक रोखून धरली. चेहऱ्यावर कसलीच भीती नव्हती त्याच्या. स्लायडर मागे खेच आधी, संग्राम म्हणाला. सेडने रागातच बंदुकीचं स्लायडर मागे खेचलं आणि संग्रामच्या कपाळावर न धरता स्वतःच्या कपाळावर बंदूक ठेवली. गोळी नाही त्याच्यात, गोळी ह्या गनमध्ये आहे, म्हणत संग्रामने खिशातून दुसरी बंदूक काढली. तू प्रॅक्टिस करत राहा, तुझ्यातील भित्रेपणा लवकरच दूर होईल. आम्ही आता मोठ्या कामगिरीला चाललो आहे. आध्याला शेवटचं बघून घे. बेस्ट ऑफ लक नाही करेंगे हमें? संग्रामने हसतच विचारलं. तू नको त्या गोष्टी करणार नाहीस. सीड ओरडला, पण संग्राम त्याचं ऐकून घ्यायला तिथे थांबलाच नाही. सीडने हातातील बंदूक तशीच बेडवर फेकली आणि तो सुद्धा संग्रामच्या मागोमाग घराबाहेर पडला. भाई. संग्रामला आवाज देतच सीड खोलीबाहेर पडला. संग्राम ऐकून न ऐकल्यासारखं करत लिफ्टमध्ये शिरला. दरवाजा लॉक होईपर्यंत संग्रामच्या लिफ्टने तळमजला देखील गाठला. सीड लिफ्टसाठी थांबला नाही. घाई गडबडीतच तो जिने उतरू लागला. तळमजल्याला लिफ्ट येऊन थांबली आणि सीडसुद्धा धापा टाकत लिफ्टसमोर येऊन हजर राहिला. काय स्पीड आहे तुझा? संग्राम लिफ्टमधून बाहेर पडतच म्हणाला. तू नको त्या गोष्टी करणार नाही आहेस, सीड धापा टाकतच म्हणाला. जो एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो बस कर दी. ह्या संग्राम पेशवेला अक्कल नाही हा शिकवायची. परिणाम वाईट होतात त्याचे. कॉलर उडवतच संग्राम म्हणाला. जे परिणाम होतील ते होतील, पण तू नको त्या गोष्टी नाही करणार, सीडने संग्रामला अडवतच म्हटले. जर तू त्याला जाब विचारणार असशील तर आम्ही शांत बसू, संग्राम म्हणाला. मला त्याचं तोंड बघायची पण इच्छा नाही, सीड म्हणाला. मग माझ्या तोंडाला का लागतोयस? साईड हो, म्हणत संग्रामने सीडला ढकलले. भीतीने सीडला काही सुचतच नव्हतं, पण घाबरतच संग्रामचा हात पकडत त्याने त्याला अडवलं. मी बोलतो त्याच्याशी. तू कोणाचा मर्डर वगैरे नाही करणार. दोघांवर कोणी ना कोणी डिपेंड आहे. लहान मुलांचा तरी विचार कर त्या, सीड समजावत म्हणाला. जर ह्या वेळेला त्याला काही बोलला नाहीस तर सगळ्यात आधी आध्याला उडवेल मी, म्हणत संग्रामने त्याला लूक दिला आणि थेट गाडीजवळ आला. मोठे पप्पा मी तुमच्या बाजूला बसणार, म्हणत राज पळतच संग्रामजवळ आला. मोठे पप्पा आम्हाला तुमच्या बाजूला बसायचे, म्हणत छकुलीने त्याच्याकडे झेप घेतली. राज तू माझ्यासोबत मागे बसशील, आध्या म्हणाली. आधी मी बोललो होतो, राज म्हणाला. म्हणून तुला मागे बसायला सांगते, आध्या म्हणाली. राज तोंड पाडतच संग्रामकडे बघू लागला. असं तोंड पाडायची गरज नाही, दोघांनी बसा, संग्राम म्हणाला. मी आधी बसतो, म्हणत राज पळतच गाडीत जाऊन बसला. संग्रामने सानिध्याला पण त्याच्या बाजूला बसवलं. तुझं घर कुठे आहे माहिती आहे ना तुला, संग्रामने विचारलं. हां मग इथून स्ट्रेट, मग सेकंड लेफ्ट, मग पुढे जाऊन. राज काही पुढे बोलणार तोच बस बस तुला माहिती आहे मग झालं. स्वतःला सीट बेल्ट लावतच संग्राम म्हणाला. आम्हाला पण सीट बेल्ट लाव ना, राज म्हणाला. मला नको, छकुली म्हणाली. ओ गॉड, ह्या मुलीमुळे माझ्या पण जीवाला धोका आहे, राज डोक्यावर हात मारून घेतच म्हणाला. कसल्या रे मोठ्या मोठ्या गोष्टी करतो तू, संग्रामने राजचे गाल ओढतच म्हटले. पुढे बसणाऱ्यांनी सीट बेल्ट लावायची असते, राज उत्तरला. जास्त लांब नाही जात आहोत आपण, जवळच आहे, संग्राम म्हणाला. तरी पण, राज म्हणाला. श्श, ओठांवर चाफेकाळी ठेवत संग्रामने त्याला शांत केलं. आध्या गाडीत येऊन बसली. गाडीचा दुसरा दरवाजा उघडून सीड आत आला. आध्याकडे त्याने पाहिलेच नाही. डोळे मिटून सीटवर डोकं टेकून तो बसला. संग्रामने फ्रंट मिररमधून दोघांवर एक कटाक्ष टाकला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. तुझी शेवटची इच्छा काय आहे ग, संग्रामने आध्याला विचारलं. तसं आतापर्यंत सीटवर डोकं टेकून झोपलेला सीड घाबरतच नीट होऊन बसला. म्हणजे, आध्याने घाबरतच विचारलं. लास्ट विश, माणूस मरताना विचारतात ना त्याला, तसं आम्ही तुला विचारतोय. काही इच्छा शिल्लक राहिली असेल तर सांग, आम्ही ती पूर्ण करू, संग्राम म्हणाला. तू कसले नको ते प्रश्न विचारतोयस तिला, सीड उत्तरला. तिला विचारतोय तर ती बोलत नाही, तू का बोलतोयस, संग्राम म्हणाला.
ती काही नाही बोलत आहे म्हणून आम्ही बोलतोय, सीड म्हणाला. मगाशी आम्ही तुला बोललो ना आम्ही तिथे जाऊन काय करणार ते. तिथे पोहोचल्यावर ही सगळी फॉर्मॅलिटी थोडी ना आम्ही करत बसणार. डायरेक्ट दी एंड करणार आम्ही, संग्राम उत्तरला. त्यानंतर आम्ही पण काहीतरी बोललोय तुला, सीड म्हणाला. जे बोललास तसं नाही वागलास म्हणून आम्ही आधीच प्रिपेअर राहतोय. नंतर ही बोलली आम्हाला पिझ्झा खायचा आहे, मग ऐन वेळेला आम्ही कुठून देणार. तसं आम्ही कोणाच्या बापाला पण घाबरत नाही, पण आम्हाला भूताची भीती वाटते, संग्राम म्हणाला. ह्यात भूत कुठून आलं मधीच, सीडने दात चावतच विचारलं. माणसाच्या इच्छा पूर्ण राहिल्या तर माणूस भूत बनतो. आजी सांगायची ना आपली, आठवत नाही का. ही तर चेटकून बनून फिरेल. आम्हाला चेटकिनीची तर खूप भीती वाटते, त्याहून तर जास्त हडळीची. ही काय बनेल काय माहिती, स्वतःच्या हसूवर नियंत्रण मिळवतच संग्राम म्हणाला. आध्याने घाबरतच सीडकडे पाहिले. तिच्या हाताची होणारी चुळबुळ बघून ती खूप घाबरली हे संग्रामसोबत सीडला पण दिसत होतं. त्याच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस, मेंटल झालाय तो, आध्याच्या हातावर हात ठेवतच सीड तिला धीर देतच म्हणाला. तिच्या हातावर स्वतःचा हात तसाच ठेवत सीटवर डोकं टेकून डोळे मिटून तो पुन्हा शांत बसला. आद्या फक्त आणि फक्त त्याच्या हाताचा स्पर्श अनुभवत होती. एकटक ती त्या हाताकडे बघत बसली. इथून पुढे आईस्क्रीम पार्लर आहे, तिथून आईस्क्रीम घेणार काय, राजने संग्रामला विचारलं. तू खाणार असशील तर घेऊ आम्ही, संग्राम म्हणाला. मी तर खाणार, राज म्हणाला. अजून कोण कोण खाणार ते पण विचार, संग्राम उत्तरला. छकुली खाणार आणि मी खाणार. आई तू खाणार का, राजने विचारलं. आद्याने नाही म्हणून मान डोलवली. तुझी फेवरेट कस्टर्ड ॲपलवाली घेऊन येतो मी, राज म्हणाला. नको आहे मला, आद्या म्हणाली. असं कसं नको आहे, खा गप्प, मोठे पप्पा आई कस्टर्ड ॲपलवाली खाणार. बाबा, राजने सीडला आवाज दिला. मला नको आहे, सीड उत्तरला. असं कसं नको आहे, छकुली बाबाला कोणता फ्लेवर आवडतो, राजने विचारलं. जे मला आवडतं ते सगळं त्याला आवडतं, छकुली उत्तरली. मोठे पप्पा तुम्ही कोणता फ्लेवर घेणार, राजने विचारलं. रासबेरी, संग्राम म्हणाला. मला पण लाशबेली, छकुली म्हणाली. राज तोंडावर हात ठेवून हसू लागला. तू हसतो का, छकुलीने छोटंसं तोंड करतच विचारलं. राज मात्र तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता हसतच होता. तू आमच्या छकुलीला का हसतोय, खोटा खोटा राग राजला दाखवतच संग्राम म्हणाला. राज सीटवर उभा राहिला. संग्रामच्या गळ्यात हात टाकत त्याने स्वतःचे ओठ संग्रामच्या कानाजवळ नेले. आईस्क्रीम हिला आणायला पाठवलं तर आईस्क्रीमवाला किती कन्फ्यूज होईल, लाशबेली काय असतं म्हणत राज खिदीखिदी हसू लागला. त्यावर ते खिदीखिदी हसणं संग्रामच्या कानात गुदगुली करून गेलं. सेड, हे दोघं आम्हाला हसतायत, छकुली गाल फुगवत म्हणाली. आम्ही दोघं तुला थोडी ना हसतोय, आम्ही तर आईस्क्रीमवाल्याचा विचार करून हसतोय. तू कोणता फ्लेवर घेणार, राज छकुलीची समजूत काढतच म्हणाला. मगाशी बोलली ना मी, लाशबेली, छकुलीने असं म्हणताच राज आणि संग्रामने एकमेकांकडे पाहिले आणि पुन्हा दोघे हसू लागले. राज, का हसतोय तू, तिला नीट नाही जमत बोलायला, मग हसणार तू, आध्याने दम दिला. तसं राज मान खाली घालून बसला. ओरडा पण एन्जॉय करायचा, असं तोंड पाडून नाही बसायचं, संग्राम हळूच राजच्या कानात कुजबुजला. मला तर अजून हसू येतंय, राज तोंडावर हात ठेवतच म्हणाला. संग्रामला त्याचं ते वागणं बघून आणखीनच हसू येऊ लागलं. हा सिद्धराजचा मुलगा असेल ह्यावर डाऊट वाटतोय मला, कुठे बाप आणि कुठे मुलगा, संग्रामने फ्रंट मिररमधून सीडवर नजर फिरवतच म्हटले. माझी तर पूर्ण खात्री आहे की छकुली माझी आहे, हा सम्राटचा असू शकतो, आद्याकडे रागात बघतच सीड म्हणाला. आद्याचे डोळे पाणावले. ती काही बोलायला जाणार पण तिचे ओठ थरथरू लागले. सम्राटचा नाही रे तो, कुठे तो सम्राट आणि कुठे हा, ह्याच्या एवढा हुशार तुझा लाडका सम्राटसुद्धा नाही. ह्याने लूक बापाचा घेतलाय पण गुण सगळे आईचे घेतलेत. गोड बोलून सगळ्यांना घायाळ करतो आणि गरज भागली की मदत करणाऱ्यांना विसरून मूव्ह ऑन होतो. हा तसा नसेल पण पुढे जाऊन कोणी बघितलंय, लहान आहे म्हणून निरागस आहे, संग्राम म्हणाला. मोठे पप्पा स्टॉप, आईस्क्रीम शॉप आलं, राज मोठ्याने ओरडला. संग्रामने गाडी बाजूला घेतली. मी येऊ, राजने विचारलं. चला, संग्रामने दोन्ही हात त्याच्या पुढ्यात केले. मोठे पप्पा आम्हाला पण यायचे, म्हणून सानिध्याने सुद्धा दोन्ही हात त्याच्या समोर धरले. संग्राम दोघांना उचलून घेत गाडी बाहेर पडला. मोबाईल गाडीत राहिला म्हणून संग्राम पुन्हा गाडीत डोकावला. मागच्या सीटवर पाहिलं तर सीड आणि आद्या बसून होते. हम तुम एक कमरे में बंद हो,
और चावी खो जाए. दोघांकडे बघत संग्राम गाणं बोलू लागला. आद्या तर गोंधळलेल्या नजरेने सीडकडे पाहू लागली आणि सीड रागातच संग्रामकडे. पण त्याचा राग बघायला संग्राम तिथे थांबला नाही. तुम्ही किती दिवस असा राग करणार माझा? चूक झाली ना माझी, आय एम सॉरी. आद्या कान धरतच म्हणाली. मी का राग करू तुझा? तू मूव्ह ऑन झालीस, मग पुन्हा मागे वळून बघू नकोस. मी मेलोय असं समजून जगत होतीस ना, तसंच समजून जग, सीड म्हणाला. सोपं आहे का ते? आद्याने रडतच विचारलं. तुझ्यासाठी कठीण काय आहे? सीड निर्विकारपणे म्हणाला. तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही आणि पुढचं बोलून मोकळे होत आहेत. मी तर तुम्हाला प्रत्येक वेळेला बोलायला संधी दिलेली. तुमच्यावर अविश्वास कधीच नाही ना दाखवला. आता फरक एवढाच आहे की तुमच्या जागी मी आणि माझ्या जागी तुम्ही आहात. पण तुम्ही माझी साथ सोडतायत. तुम्ही माझ्यावर आलेली परिस्थितीच नाही समजून घेत आहात. तुमचं संपूर्ण पेशवे परिवार माझ्या भावनांसोबत खेळलं आहे. आता तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही, पण तुम्हीसुद्धा तेच करतायत. मी फक्त आपल्या राजसाठी जिवंत राहिली. सिद्धराज, पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहणार असाल तर मग मी नाही जगणार, आद्या रडतच म्हणाली. सिद्धराज पुढे काही बोलणार तोच राजने जोरजोरात त्याच्याजवळील दरवाजा ठोठावला. सीडने दरवाजा उघडला. रोस्टेड आल्मंड म्हणत आईस्क्रीमचा कोन त्याने सीडच्या हातात दिला आणि पळतच पुन्हा आत दुकानात गेला. ज्या वेगाने तो आत गेला त्याच वेगाने दुसरा कोन हातात पकडत तो बाहेर आला. कस्टर्ड ॲपल म्हणत आद्याच्या हातात त्याने आईस्क्रीम दिली. तो तिथून जाणार, पण तोच सीडचा हात पकडत त्याने त्याच्या कोनमधील आईस्क्रीम टेस्ट करून बघितली. ही पण छान लागते, पण मला रासबेरी पण टेस्ट करायची. आई, मी कोणती घेऊ? राजने आद्याला विचारलं. रासबेरी घे, आपण दोघं शेअर करून खाऊयात. आद्या काही बोलणार त्याआधीच सीड म्हणाला. गुड आयडिया म्हणत राज पळतच आईस्क्रीम पार्लरमध्ये घुसला. आद्याने सिद्धराजच्या हातावर हात ठेवला. एकदा ऐकून तर घेऊच शकता ना तुम्ही? सगळं ऐकून घेईल, फक्त एकदा सम्राटसोबत बोलून घेतो. सीड तिच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेतच म्हणाला. म्हणजे मी जे सांगणार त्यावर तुमचा विश्वास नाही? आद्याने विचारलं. तुला ज्या पद्धतीने विचार करायचा आहे त्या पद्धतीने तू करू शकतेस, सीड उत्तरला. तुमचं जसं ठरलं आहे तसं मग माझं पण ठरलं आहे. मी नंतर काहीच बोलणार नाही. आत्तापर्यंत प्रत्येक निर्णय मी तुमच्या पद्धतीने आणि तुमच्यावर विश्वास ठेवून घेत आली आणि म्हणूनच माझ्यावर ही वेळ आली, म्हणत डोळ्यातून येणारं पाणी आद्या पुसू लागली. आम्ही आत्तापर्यंत कोणतेच डिसिजन तुझ्यावर लादले नाहीत. तुझ्या प्रत्येक डिसिजनचा आम्ही रिस्पेक्ट केला आहे आणि तसाच ह्यासुद्धा, सीड म्हणाला. आद्या पुढे काही बोलणार, पण तोच संग्राम, सानिध्य आणि राज तिघेही एकत्रच आईस्क्रीम पार्लरमधून बाहेर येताना दिसले. तिघेही गाडीत येऊन बसले. आता एकदम स्ट्रेट घ्या गाडी, आईस्क्रीमवर जीभ फिरवतच म्हणाला. मला तर असं वाटतंय ना, तू अजून थोडे दिवस माझ्यासोबत राहिलास ना तर थोड्या महिन्यांनी तू माझ्या जागेवर आणि मी तुझ्या जागेवर बसेल, संग्राम म्हणाला. माझ्याकडे लायसन्स नाही तर मी तुमची जागा कशी घेऊ शकतो? राजने प्रश्न केला. ओ, मला तर माहीतच नव्हतं, संग्राम म्हणाला. तुम्ही माझी मस्ती करतायत ना? मला कळतंय सगळं, संग्रामला गोड हसून दाखवतच राज म्हणाला. हुशार आहेसा? संग्रामने पुन्हा राजचे गाल ओढले. बस बस, इथेच थांबवा, माझं घर आलं. डॅडीची कार आहे, माझा डॅडी आला. आई, डॅडी आला. छकुली, उतर लवकर, मला बाहेर जायचंय. कार बाहेर पडण्यासाठी राजची धडपड सुरू झाली. सीड त्याचा तो उतावळीपणा बघतच राहिला. छकुलीला बाजूला करत राजने टून करून गाडी बाहेर उडी मारली. डॅडी, मोठमोठ्याने आवाज देत तो पळत सुटला. राजचा आवाज ऐकून सम्राटसुद्धा बाहेर आला. राज त्याला जाऊन बिलगला. सम्राटने त्याला उचलून घेतलं. सम्राटच्या गालावर ओठ टेकवत राजने त्याला घट्ट अशी मिठी मारली. सम्राट, सानिध्याचे डोळे मोठे झाले. संग्रामने मागे वळून सीडकडे पाहिले. संग्राम काही बोलायच्या आधी सीड गाडीतून बाहेर पडला. संग्रामने स्वतःची नजर आद्यावर फिरवली. तू अजून गाडीत? आम्हाला वाटलं तू पण अशी स्लो मोशनमध्ये जाऊन सम्राटला भेटशील, अगदी तसंच जसं तुमचे सुपुत्र भेटले, संग्राम म्हणाला. आद्या काहीही न बोलता गाडी बाहेर पडली. मला पण सम्राटला भेटायचे आहे, छकुली म्हणाली. आज सम्राट फॉर्ममध्ये आहे गं. हिरोपेक्षा विलनला भेटण्यात सगळेच उतावळे झालेत, पण हिरो हिरोच असतो, संग्राम स्वतःची कॉलर उडवतच म्हणाला. डोळ्यांवर गॉगल चढवत छकुलीला उचलून घेत तो कार बाहेर पडला. क्रमशः धगधग होत असेल ना? तशीच राहू दे. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.